वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर आता समर्थ कृषी पर्यटन घेऊन आलंय आपल्या सर्वांच्या सेवेसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था, एसी आणि नॉन एसी असे बांबू हाऊस, जे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच असलेला प्रकल्प आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्रकल्पाचं आज अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि या प्रकल्पाचे सर्वेसर्वा डॉक्टर अशोकराव सोनवणे, दैनिक लोकमंथन न्यूज चॅनलचे संपादक तसंच शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संपतदादा बारसकर, जिल्हा मजूर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन माननीय दादासाहेब जगताप, नगरसेवक विकीशेठ जगताप, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे, भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव विधाते, उद्योगपती अतुल शेठ राजे जाधव, मिरजगाव जय गोरोबा कुंभार टॉकीजचे संचालक विनायक राऊत, आनंद हॉटेलचे संचालक जालूशेठ वाल्हेकर, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष दीपकजी खेडकर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष कुंभार समाज दत्तात्रय काळे, शहर जिल्हाध्यक्ष युवक सूरजजी कोतकर, भाऊशेठ बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष वाल्हेकर ताई, हबपद उतारे महाराज अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला। या बांबू हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे शहरापासून निवांत आणि शहराच्या जवळ अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे। तसंच इतर ॲक्टिव्हिटीज, स्विमिंग पूल, रेन डान्स, बर्मा ब्रिज, झिप लाईन सायकल अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटींसह हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। लहान मुलांसाठी इंडोर आउटडोर खूप अशा खेळणी ग्रुपसाठी सर्वात छान गेट टुगेदर, बर्थडे पार्टी, ॲनिव्हर्सरी पार्टी अशा अनेक शुभ कार्यासाठी तसंच समर्थ कृषी पर्यटनच्या 3 वर्षापूर्वीचा प्रदीर्घ असा अनुभव असलेली हुरडा पार्टी, त्याची वेळ, स्वतंत्र व्यवस्था, गो कार्टिन कार, डबल डेक्कन बस, पांढरा रेल्वे, इलेक्ट्रिक ट्रेन, इलेक्ट्रिक बाईक, झिप लाईन, झिप सायकल, बर्मा ब्रिज, स्विमिंग पूल, रेन डान्स अशा अनेक ॲक्टिव्हिटी हुरडा पार्टी देत आल्यानं त्यांना या कामाचा अनुभव असल्यानं आता नवीन बांबू हट राहण्याची उत्तम सोय या समर्थ कृषी पर्यटनाचा नव्यानं शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी बोलताना नियंत्रक श्री रोहित सोनवणे आणि श्री नितीन घोडके यांनी सांगितलं की आजपर्यंत ग्राहकांच्या सर्व गोष्टींना विश्वासार्हता दिली आणि यापुढेही देऊ, आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जेवण हे गावरान पद्धतीनं चुलीवरचंच मिळेल आणि पूर्णपणे शुद्ध शाकाहारी जेवण आमच्याकडे उपलब्ध आहे आणि राहण्याची फॅमिलीसाठी आणि ग्रुपमधील आलेल्या अनेक सदस्यांसाठी चांगली व्यवस्था आम्ही देऊ असा विश्वास त्यांनी दाखवला। यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि महिला उपस्थित होत्या। आज समर्थ कृषी पर्यटन याचं नाविन्याने शुभारंभ झाला। या शुभारंभासाठी आपल्या शहराचे लाडके हिंदुत्ववादी आमदार माननीय संग्राम भैया जगताप, तसेच डॉक्टर अशोकरावजी सोनवणे साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक, तसेच आपल्या अहिल्यानगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संपतदादा बारसकर, तसेच माननीय दादासाहेब जगताप, तसेच अनेक आमचे सगळे पदाधिकारी, दीपकजी खेडकर असतील, अनेक मान्यवर होते। त्याच्यात आम्हाला सगळ्यात मोलाचं सहकार्य असणारे जालूशेठ वाल्हेकर हेही या ठिकाणी उपस्थित होते। सर्व आमच्या मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला। माझं नगर शहर वासीय आणि जिल्ह्यातील लोकांना आव्हान आहे की हे जे बांबू हाऊस आहे, हे बांबू हाऊसमध्ये तुम्ही स्टेसाठी आलात तर तुमच्या जी मनाची शांतता असते ती शांतता जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या पर्यटनाला अवश्य भेट द्या। आमच्याकडचं जेवण एकही म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं तसं असं आर्टिफिशियल किंवा असं दुसरं काही ते बाहेरचं फूड आणून करत नाहीत। आम्ही आमच्याकडचं जे ज्वारी, बाजरी, भाकरी, चपाती असेल हे सगळे आमच्या चुलीवरती बनतात। स्वयंपाक सगळा आमचा चुलीवरती बनतो आणि अशा पद्धतीने आम्ही सगळा तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत। गेल्या 4 वर्षापासून जे आमच्यावर नगरकरांनी प्रेम दाखवलेलं आहे असंच तुम्ही इथून पुढेही दाखवा। आमच्याकडे स्टेची व्यवस्था नव्हती, आजपासून आमची स्टेची सुद्धा व्यवस्था झालेली आहे आणि जसं आपल्याला पुन्हा मुंबई, लोणावळा इतर ठिकाणी आपण जातो आणि स्टेसाठी, तसं आमच्याकडे स्टेची आता व्यवस्था पूर्णपणे खुली केलेली आहे। आमचं पॅकेज सुद्धा फार एकदम अल्पदरात आपण केलं आहे। त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी रेन डान्स असन, स्विमिंग पूल असन, त्यानंतर बर्मा ब्रिज असन, झिप सायकल असन, हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्याच्यामध्ये फ्री देणार आहोत। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे।
तरी एकदा तुम्ही आम्ही दिलेले नंबर आहेत त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही आमच्याकडे यावा. ग्राहक म्हणून आम्ही तुमची राजाप्रमाणे सेवा देऊ हीच तुम्हाला ग्वाही देतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज रोजी समर्थ कृषी पर्यटन याचं नाविन्यपूर्ण परत शुभारंभ झालेला आहे. नगरकरांसाठी खुलं झालेलं आहे. सगळं काही नवीन आपल्याकडे ॲक्टिव्हिटीज आहेत, नवीन इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत, गावरान पद्धतीचं आपल्याकडे पूर्ण जेवण आहे, सगळं चुलीवरचं तयार होतं. आपल्याकडे कोणतंही आर्टिफिशियल कलर्स किंवा कोणतंही बाहेरचं काय म्हणतात अजिनोमोटो वगैरे अशी कोणतीही गोष्ट न वापरता आपण आपल्या इकडे गावरान पद्धतीचं जेवण बनवतो. त्यानंतर आपल्याकडे ॲक्टिव्हिटींमध्ये कमीत कमी 20+ ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत. तेही आपण नगरकरांसाठी पुरे खुले करतोय. स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, गोकार्टिंग आहे, ATV बाईक आहे, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे नगरकरांना इथे पाहायला मिळणार आहेत. स्टेसाठीही आपल्याकडे चांगलं ऑप्शन आहे, जे की महाबळेश्वर लोणावळ्यासारखं आपलं वातावरण इथं तयार होत आहे. अशा पद्धतीचं आपलं समर्थ कृषी पर्यटन हे आजपासून खुलं झालेलं आहे. आमदार साहेबांच्या हाताने आजच आमदार साहेबांच्या हाताने याचं उद्घाटन सोहळाही झालेला आहे. तर नक्कीच अवश्य आपण या समर्थ कृषी पर्यटनाला भेट द्यावी. नमस्कार.